मी जयमाला धानोरकर आज संत तुकाराम महाराज यांची माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे। संत तुकाराम महाराज यांचा जन्म 21 जानेवारी 1608 मध्ये झाला। त्यांच्या वडिलांचे नाव बल्लोबा अंबिले होते। त्यांच्या आईचं नाव कनकाई होतं आणि त्यांच्या पत्नीचे नाव आवली होते। त्यांचा जन्म देहू या गावी महाराष्ट्रामध्ये झालेला होता आणि त्यांना 4 अपत्य झाले होते। महादेव, विठोबा, नारायण, भागुबाई हे 4 अपत्य होते। ते थोर संत होऊन गेले, कवी होऊन गेले, समाज सुधारक होऊन गेले आणि लोक शिक्षक होऊन गेले। त्यांचं कार्य महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ संत म्हणून मानल्या जात होतं। नामदेवे रचिला पाया, तुका झालाची कळस, म्हणजे ते कळसच होऊन गेलेले होते। बंबाजी यांनी त्यांना खूप त्रास दिला, परंतु त्रास देऊनही ते एक कळसच ठरले। आणि ज्यावेळेस देशामध्ये खूप दुष्काळ झाला होता आणि दुष्काळ झाल्यानंतर अन्न पाणी मिळेना, तर काय झालं, अन्न मिळत नव्हतं आणि भूक आवरत नव्हती। भूक तर रोजच लागते माणसांना, तर त्याच्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलगा वारला, मृत्यू पावला। मग त्यांच्या मनामध्ये आलं, ते तर नेहमीच वारकरी संप्रदायामध्येच होते, त्यांचं पूर्वजांपासूनच वारकरी संप्रदाय होता त्यांच्या घराण्यामध्ये आणि विठ्ठलांची भक्ती होती। विठ्ठल विठ्ठल नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन जात होते, परंतु गावकऱ्यांचा छळ सुरू झाला आणि गावकऱ्यांनी त्यांना मारहाण सुद्धा केली होती। तर त्याच्यामुळे त्यांचं मन निघून गेलं आणि बाहेर निघून गेले ते, आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या अभंग होते, अभंग तर खूप असे रचले त्यांनी, 5000 अभंग रचलेले आहे। आणि अभंग हे चांगल्या चांगल्या गायिकेने भीमसेन जोशी झाले, लता मंगेशकर झाल्या, त्यांनी गायलेले आहे त्यांचे अभंग आणि चांगल्या चांगल्या गायिकेने। तर त्याच्यामुळे त्यांचे तर अभंग मोठेच होते, सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचेच होते आणि ते नेहमी त्यांच्या कीर्तनातून सांगत असे। कारण की जातीय व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था हे समूळ नष्ट झाली पाहिजे, जातीभेदच नष्ट झाला पाहिजे असं त्यांना वाटत होतं। आणि ते एक समाज सुधारक होते, त्याच्यामुळे ते कीर्तनातून नेहमी सांगत असे की दगडामध्ये देव नाही आहे, माणसामध्ये देव आहे आणि माणसाची सेवा करा, सर्वांना असे सांगत होते, सामान्य माणसांना। आणि कीर्तनातून ज्यावेळेस असे सांगत होते, त्यांच्या ज्या ग्रंथ होते त्यांनी लिहिलेले, ते ग्रंथ सुद्धा इंद्रायणीमध्ये टाकण्यात आले होते, बुडवले त्यांचे ग्रंथ। त्यावेळेस त्यांच्या डोळ्याला पाणी आलं होतं का माझे ग्रंथ बुडवले,
मग असा चमत्कार काही दिवसांनी घडून आला का इंद्रायणी मधूनच त्यांचे ग्रंथ वर आले आणि वर आल्यानंतर एक चमत्कार घडला आणि सर्व गावकऱ्यांना वाटले का नाही ह्या चमत्कार आहे विठ्ठलांचा. मग काय झालं का त्यावेळेस मग ते गाऊ लागले आणि सांगू लागले त्यांच्या कीर्तनातून, बाबांनो का तुम्ही जे काही करत आहे ते पूर्ण समूळ आपलं हे जातीभेद नष्ट झाला पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांना सदेह वैकुंठवास घेतला त्यांनी आणि वैकुंठवास घेतल्यानंतर तुकाराम बीज म्हणून ओळखल्या जाते आणि हे बीज अजूनही महाराष्ट्रामध्ये अजूनही सुरू आहे. आणि ते वैकुंठवासाला गेले त्यावेळेस त्यांचावाला निर्वाण दिन म्हणून 19 मार्च 1650 रोजी त्यांचा निर्वाहन दिन झाला, म्हणून त्यांना तुकाराम बीज म्हणून ओळखल्या गेलेले आहे. आणि तिथे ते खूप सुंदर असा बीज तयार होतो आणि बीज म्हणून तिथे ओळखल्या जाते. आणि वयाच्या 42 वर्षेपर्यंत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जगले. त्याच्यामुळे त्यांचे तर भरपूर असे अभंग आहे. तर मला थोडंसं अभंगातून एकच असं 2 ओळीचा अभंग त्यांचं सांगावं वाटते, कारण की असे अभंग रचलेले आहे त्यांनी. एक अभंग घेत आहे 2 ओळीचा. एका जनार्दनी शरणं, एका जनार्दनी शरणं, एका जनार्दनी शरणं, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. जय हिंद, जय महाराष्ट्र.